लग्नानंतरचे प्रेम भाग 3. साथ आयुष्यभराची. पोलीस अन्वयला घेऊन जाणार इतक्यात सानिका धावत त्यांच्या समोर उभी राहिली. 1 मिनिट, माझ्या नवऱ्याने काहीच चुकीचं केलेलं नाही. पोलीस अधिकारी शांतपणे म्हणाले, मॅडम, आम्ही फक्त चौकशीसाठी घेऊन जात आहोत. जर ते निर्दोष असतील तर त्यांना काहीही होणार नाही. अन्वयने सानिकाकडे पाहिलं. घाबरू नकोस, मी लवकरच परत येईन. सानिकाच्या डोळ्यात अश्रू होते. मी तुमची वाट पाहीन. अन्वय गेल्यानंतर घरात एकदम शांतता पसरली. सासूबाई रडत होत्या. आर्या घाबरली होती. सासरे मात्र स्वतःला सावरत होते. सानिका पुढे आली. तिने सासूबाईंचा हात हातात घेतला. आई, कृपया रडू नका. आपण सगळे एकत्र आहोत. अन्वय काही चुकीचं करूच शकत नाहीत. सासूबाईंनी सानिकाला मिठी मारली. बाळा, तू या घरात आलीस आणि खरंच आमच्या मुलीसारखी उभी राहिलीस. त्या क्षणी सानिका फक्त सून नव्हती तर त्या घराचा आधार बनली होती. रात्री उशिरा अन्वय चौकशी संपवून घरी परतला. त्याला पाहताच सानिका धावत त्याच्या जवळ गेली. तुम्ही ठीक आहात ना? अन्वयने हलकसं हसत उत्तर दिलं, हो. पण हा लढा अजून संपलेला नाही. सानिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आज मला पहिल्यांदाच कळलं, तुमच्याशिवाय मला काहीच सुचत नाही. अन्वय काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याने हळूच तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले. अगं वेडी, मी इतक्या सहज तुला एकटं सोडून जाणार नाही. सानिका लाजली. मला तुमच्यावर विश्वास आहे आणि मला तुझ्यावर. त्या एका वाक्याने दोघांच्या नात्यातील अंतर आणखी कमी केलं. हे दृश्य पाहून सासूबाई हसत सासऱ्यांना म्हणाल्या, पहा ना, देवाने आपल्या मुलासाठी किती चांगली जीवनसाथी पाठवली आहे. सासरेही भावूक झाले. या दोघांचं प्रेमच त्यांना प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. त्याच रात्री अन्वय टेरेसवर एकटाच उभा होता. मागून सानिका आली आणि शांतपणे त्याच्या शेजारी उभी राहिली. काहीही न बोलता तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला. अन्वयने तिच्याकडे पाहिलं. धन्यवाद, माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी. सानिका हसली. लग्नाच्या वेळी 7 फेऱ्यांमध्ये एक वचन मीही दिलं होतं, सुखदुःखात कायम तुमच्या सोबत राहण्याचं. ते मी आयुष्यभर पाळेन. अन्वयच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. त्याने पहिल्यांदाच सानिकाच्या कपाळावर अलगद प्रेमाने चुंबन घेतलं. सानिकाने डोळे मिटले. त्या क्षणी दोघांच्याही मनात एकच भावना होती. हे नातं आता फक्त लग्नाचं राहिलं नव्हतं, ते हळूहळू प्रेमात बदलत होतं. पण खाली हॉलमध्ये ठेवलेला अन्वयचा मोबाईल पुन्हा वाजला. स्क्रीनवर एक व्हिडिओ आला होता. व्हिडिओ सुरू होताच अन्वयच्या चेहऱ्याचा रंग उडाला. कारण त्या व्हिडिओमध्ये सानिकाचा जीव धोक्यात असल्याचं स्पष्ट दिसत होतं. प्रेमाची खरी जाणीव. व्हिडिओ पाहताच अन्वयच्या पायाखालची जमीन सरकली. त्यात सानिका बाजारातून घरी परतत असताना तिचा कोणीतरी पाठलाग करत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. शेवटी स्क्रीनवर एक संदेश झळकला. यावेळी वाचली, पण पुढच्या वेळी नाही. अन्वयचा राग अनावर झाला. जो कोणी आहे तो माझ्या कुटुंबाला हात लावण्याचा विचारही करू नये. तेवढ्यात सानिका टेरेसवरून खाली आली. काय झालं? अन्वयने लगेच मोबाईल लॉक केला. काही नाही. पण यावेळी सानिकाने त्याचा हात धरला. अन्वय, आता माझ्यापासून काहीही लपवू नका. आपण नवरा बायको आहोत. तुमचं दुःख माझं आहे. तिच्या शब्दांनी अन्वयच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने तिला सगळा व्हिडिओ दाखवला. क्षणभर सानिकाही घाबरली, पण पुढच्याच क्षणी ती स्वतःला सावरत म्हणाली, आपण घाबरणार नाही. आपण सगळे मिळून या संकटाचा सामना करू. दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाईंनी देवासमोर दिवा लावला आणि संपूर्ण कुटुंबाला एकत्र बोलावलं. आजपासून आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची. घरात कितीही संकट आली तरी आपण एकमेकांपासून काहीही लपवायचं नाही. सासऱ्यांनीही मान डोलावली. या घराची ताकद पैसा नाही, तर आपलं एकमेकांवरचं प्रेम आणि विश्वास आहे. आर्या हसत म्हणाली, म्हणजे आता रोज संध्याकाळी आपण एकत्र सगळे चहा पिणार? सगळे हसू लागले. काही दिवसांनी पहिल्यांदाच त्या घरात पुन्हा आनंद परतला. त्या संध्याकाळी अन्वय ऑफिसमधून लवकर घरी आला. त्याच्या हातात एक छोटासा गिफ्ट बॉक्स होता. सानिका, हे तुझ्यासाठी. सानिकाने आश्चर्याने बॉक्स उघडला. आज सुंदर चांदीच्या पैंजणांची जोडी होती. इतकी सुंदर. अन्वय हसला. तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच वाटलं होतं की हे पैंजण तुझ्यावर खूप छान दिसतील. सानिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले.
माझ्यासाठी इतका विचार करता? हो, कारण आता तुझ्या चेहऱ्यावरचं हसू माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सानिकाने हलकेच विचारलं. मग हे प्रेम आहे का? अन्वय काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. हसत तो म्हणाला, कदाचित हो. मला कधी आणि कसं झालं माहीत नाही, पण तुझ्याशिवाय घर रिकामं वाटायला लागलं आहे. हे ऐकताच सानिकाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने हळूच अन्वयच्या खांद्यावर डोकं ठेवलं. अन्वयने तिचा हात घट्ट पकडला. त्या क्षणी दोघांनीही मनोमन स्वीकारलं. हे ठरवून झालेलं लग्न आता खरंच प्रेमाच्या सुंदर नात्यात बदलत होतं. दूर उभे राहून सासूबाई आणि सासरे हे दृश्य पाहत होते. सासूबाई हसून म्हणाल्या, आता आमच्या घरात फक्त सून नाही, आमच्या मुलाच्या आयुष्याचं खरं सुख आलं आहे. सासऱ्यांनी देवाकडे पाहत हात जोडले. या दोघांच्या प्रेमाला कोणाची नजर लावू देऊ नको. पण त्याच क्षणी घराबाहेर एक काळी कार येऊन थांबली. त्यातून रिया उतरली. तिच्या हातात एक फाईल होती. ती स्वतःशीच म्हणाली, अन्वय, आता तुला तुझ्या जन्मापासून लपवलेलं सत्य सांगण्याची वेळ आली आहे. प्रेमावर विश्वास. घराबाहेर रियाची कार थांबली होती. तिच्या हातात असलेली फाईल पाहून तिच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. ती बेल वाजवणार इतक्यात तिने घराच्या खिडकीतून एक दृश्य पाहिलं. हॉलमध्ये सगळं कुटुंब एकत्र बसलं होतं. सासूबाई सानिकाला प्रेमाने गोडाचा घास भरवत होत्या. आर्या सानिकाच्या खांद्यावर डोकं ठेवून हसत होती. अन्वय समोर बसून त्या सगळ्यांकडे समाधानाने पाहत होता. हे दृश्य पाहून रियाच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. ती मनातच म्हणाली, अन्वय, तू खरंच आनंदी आहेस. हा आनंद माझ्यामुळे कधीच हिरावला जाऊ नये. तिने बेल न वाजवता फाईल दारात ठेवली आणि शांतपणे निघून गेली. सकाळी सानिकाने दार उघडलं तर तिला ती फाईल दिसली. अन्वय, ही फाईल कोण ठेवून गेलं असेल? अन्वयने ती उघडली. आत कंपनीच्या प्रोजेक्टशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्र आणि एक चिठ्ठी होती. त्यावर लिहिलं होतं, तुझा शत्रू तुझ्या अपेक्षेपेक्षा खूप जवळ आहे, पण सानिकावर नेहमी विश्वास ठेव. अन्वय आणि सानिका एकमेकांकडे पाहू लागले. सानिकावर विश्वास ठेव, हे वाक्य त्याच्या मनात सतत घुमत राहिलं. दुपारी सानिका स्वयंपाकघरात पुरणपोळी बनवत होती. अन्वय आत आला. आज काही खास आहे का? सानिका हसत म्हणाली. आई म्हणाल्या, तुला पुरणपोळी खूप आवडते. अन्वय हसला. माझी आवड एवढ्या लवकर लक्षात ठेवलीस? तुमच्या चेहऱ्यावरच सगळं दिसतं. अन्वयने तिच्याकडे प्रेमाने पाहिलं. मग माझ्या चेहऱ्यावर अजून काय दिसतं? सानिका लाजली. ते सांगितलं तर तुम्ही हसाल. नाही हसणार. ती हळूच म्हणाली, तुमच्या मनात माझ्यासाठी प्रेम दिसतं. क्षणभर दोघेही शांत झाले. अन्वय तिच्या जवळ आला. आणि तुझ्या डोळ्यात मला माझं संपूर्ण आयुष्य दिसतं. सानिकाच्या गालावर लाजेची गुलाबी छटा पसरली. तेवढ्यात आर्या स्वयंपाकघरात आली. अहो, तुम्ही दोघं रोमांस नंतर करा, आधी पुरणपोळी जळतीये. सगळे मोठ्याने हसू लागले. रात्री जेवणानंतर संपूर्ण कुटुंब गच्चीवर बसलं होतं. सासरे जुन्या आठवणी सांगत होते. सासूबाई म्हणाल्या, घरात कितीही संकट आली तरी प्रेम आणि एकता असेल तर प्रत्येक संकट लहान वाटतं. अन्वयने नकळत सानिकाचा हात हातात घेतला. सानिका त्याच्याकडे हसून पाहू लागली. त्या क्षणी दोघांना जाणवलं, प्रेम व्यक्त करण्यासाठी मोठमोठे शब्द लागत नाहीत. एकमेकांचा हात घट्ट धरला तरी ते पुरेसं असतं. पण त्याच वेळी अन्वयच्या मोबाईलवर एक नवीन मेसेज आला. त्यात फक्त एक फोटो होता. त्या फोटोमध्ये अन्वयचे बाबा एका अज्ञात व्यक्तीसोबत उभे होते आणि त्या फोटोच्या मागे मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, खरा विश्वासघात इथूनच सुरू झाला होता. अन्वयच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात गायब झालं. विश्वासाची कसोटी. अन्वयच्या मोबाईलवर आलेला फोटो पाहून त्याच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात नाहीसं झालं. फोटोत त्याचे बाबा एका अनोळखी व्यक्तीसोबत उभे होते. मागे कंपनीचा जुना प्रोजेक्ट दिसत होता. फोटो खाली लिहिलं होतं, तुझ्या आयुष्याचं सत्य तुझ्या घरातूनच सुरू होतं. अन्वय काही क्षण स्तब्ध उभा राहिला. सानिकाने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. काय झालं? अन्वयने फोटो तिच्या समोर धरला. सानिकाने तो नीट पाहिला आणि शांतपणे म्हणाली, अन्वय, प्रत्येक फोटो संपूर्ण सत्य सांगत नाही, पण जर यात खरंच बाबांचा संबंध असेल तर? सानिकाने त्याचा हात हातात घेतला. ज्यांनी आयुष्यभर तुझ्यावर प्रेम केलं त्यांच्यावर एका फोटोवरून संशय घेणं योग्य नाही. आधी सत्य जाणून घेऊया. तिच्या शब्दांनी अन्वयच्या मनातला राग थोडा शांत झाला. त्या रात्री
सासरे गच्चीवर एकटे बसले होते. अन्वय त्यांच्या जवळ गेला. बाबा, मला एक प्रश्न विचारायचा आहे. विचार बाळा. अन्वयने मोबाईलवरील फोटो त्यांच्या समोर ठेवला. फोटो पाहताच सासऱ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. त्यांच्या डोळ्यात जुन्या आठवणी दाटून आल्या. हा फोटो 25 वर्षांपूर्वीचा आहे. मग हे कोण आहेत? सासरे खोल श्वास घेत म्हणाले, योग्य वेळ आली की सगळं सांगेन. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी कधीच माझ्या कुटुंबाशी विश्वासघात केला नाही. हे बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. अन्वयने त्यांचा हात धरला. मला तुमच्यावर विश्वास आहे बाबा. दारामागे उभी असलेली सानिका हे सगळं ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. आज तिने आपल्या नवऱ्याला कुटुंबावर विश्वास ठेवायला शिकवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात आनंदाचं वातावरण होतं. सासूबाईंनी सगळ्यांसाठी गरमागरम उपमा आणि शिरा बनवला होता. आर्या हसत म्हणाली, आज वहिनी आणि दादाची एक छोटी स्पर्धा आहे. कसली स्पर्धा? सानिकाने विचारलं. जो आधी स्वयंपाकघर आवरेल तो जिंकेल. अन्वय हसला. मी हरलो तरी चालेल, पण भांडी घासायची वेळ आली तर मी पळून जाईन. सगळे मोठ्याने हसू लागले. थोड्याच वेळात सानिकाचा हात घसरला आणि तिच्या हातातील काचेचा ग्लास खाली पडला. काचेचा तुकडा तिच्या बोटात रुतला. क्षणाचाही विलंब न करता अन्वय तिच्या जवळ धावत आला. त्याने अलगद तिचा हात आपल्या हातात घेतला. इतकी घाई कशाला करतेस? त्याने फर्स्ट एड बॉक्स आणला. तिच्या बोटावरील जखम स्वच्छ केली आणि पट्टी बांधली. सानिका त्याच्याकडे पाहत हळूच म्हणाली, इतकी काळजी का करता माझी? अन्वय तिच्या डोळ्यात पाहत हसला. कारण तुझ्या डोळ्यात अश्रू आले की माझ्या मनालाही वेदना होतात. सानिका लाजून खाली पाहू लागली. सासूबाई प्रेमाने म्हणाल्या, देवा, अशीच या दोघांची साथ कायम ठेव. पण त्याचवेळी घराबाहेर उभी असलेली रिया दुरून हे सगळं पाहत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती हळू आवाजात म्हणाली, सानिका, तू अन्वयवर मनापासून प्रेम करतेस. आता त्याला वाचवण्याची जबाबदारी तुझी आणि माझी, दोघींची आहे. इतक्यात तिच्या मोबाईलवर एका अज्ञात नंबरवरून कॉल आला. समोरून थंड आवाज आला, रिया, तू जर पुन्हा अन्वयच्या आयुष्यात आलीस तर पुढचा निशाणा सानिका असेल. रियाच्या हातातून मोबाईल निसटला. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. इथून पुढे काय होईल ते पाहू आपण पुढील भागामध्ये. कथा इथपर्यंत आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.